माणूस आयुष्यामध्ये खूप प्रवास करत असतो, पण काही प्रवास हे आयुष्य जगायचं कसं हे शिकवून जातात. त्यातलाच एक प्रवास म्हणजे हा KGLचा प्रवास, काश्मीर ग्रेट लेक ट्रेक्स. पृथ्वीवरचा स्वर्ग असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या काश्मीरचं सर्वात सुंदर रूप आम्ही डोळ्यामध्ये साठवून परतलो, तरी मात्र त्याच्या आठवणी काय मात्र मनामधून जात नाही आहेत. चला तर मग बघूया या 7 ग्रेट लेक ट्रेकचा आल्हाददायी प्रवास. मुंबईतील बांद्रा टर्मिनसवरून आम्ही जम्मू तावी एक्सप्रेस पकडून जम्मू तावीपर्यंत आलो. त्यानंतर जम्मू तावी बस स्टॉपला आल्यावर एका गार्डनमध्ये थोडीशी विश्रांती घेतली, कारण दुसऱ्या दिवशी पुढचा प्रवास चालू करायचा होता. तर मंडळी, काल सकाळी आम्ही 11 वाजता बांद्रा टर्मिनसवरून जम्मू तावी एक्सप्रेस पकडून जम्मू येण्यासाठी निघालो. जवळजवळ तब्बल 29 ते 30 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता जम्मू तावीमध्ये पोहोचलेलो आहे. जम्मू तावीमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही तिकडनं बस करून जम्मू तावी जे काय बसचं स्टॉप आहे त्या ठिकाणी आलो, आणि त्याच्यानंतर आता आम्ही या गार्डनमध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे. आता आमची बस जी आहे ती रात्री 9 वाजता आहे. रात्री 9 वाजता ती बस सुटणार आहे. त्यामुळे थोडंसं आम्ही आता टाईमपास करतो आहे, आणि टाईमपास केल्यानंतर थोडं जेवण वगैरे केल्यानंतर आता आम्ही ती बस पकडून श्रीनगरच्या दिशेने निघणार आहोत. तर मित्रांनो, आजपासून तब्बल 1 वर्ष मागं जर गेलो तर आम्ही याच गार्डनमध्ये बसलेलो होतो. त्यावेळी आमचा जम्मू तावीचा प्लॅन झालेला, जम्मू काश्मीरला फिरण्याचा प्लॅन झालेला, पण त्यावेळी दुसरा प्लॅन होता. आणि यावेळी आता आम्ही आलेलो आहे तो वेगळ्या प्लॅनसाठी आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही 4 जण आलेलो आहे. रवींद्र पोळ, सचिन आणि मी, आणि दुसरा आमचा एक मित्र आहे, तो तिकडं फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहे. आपण आता सचिनला विचारूया, तुला काय वाटते, आता एवढा आपण प्रवास करून आलेलो आहे, काय प्रतिक्रिया आहे तुझी? काय बोलणार आहे आता. काल आम्ही बांद्र्यावरून ट्रेनला बसलो. प्रवास हा खूप खडतर, फर्स्ट टाईम रेल्वेमध्ये बसल्यामुळे मला असं थोडंसं वेगळं वाटलं, पण ट्रेनमध्ये खूप मजा आली. आता आपण रवींद्रला विचारूया, आणि ट्रेक हा जो काय प्लॅन आहे तो याने केलेला आहे, तर काय प्रतिक्रिया आहे तुझी? प्रतिक्रिया सांगायचं झालंच तर सगळ्यात पहिल्यांदा जे आमच्या सचिनला खूप मजा आली आहे ते म्हणजे रात्रभर त्याला जे चायवाल्यांनी जो चाय दिला आहे त्याच्या कानापाशी येऊन कानामध्ये त्याच्या चाय ओतलेली आहे, त्याच्यामुळे ती मजा एक 30 तासाची वेगळीच असते. आणि सांगायचं झालं तर परत 1 वर्षानंतरच आम्ही काय बोलतात तिकडे आलेलो आहे. तेव्हा सचिन नव्हता, शुभम पवार होता, त्याला शुभम मिस करतोय आम्ही. आता बघूया, हा प्लॅन वेगळा आहे, मागचा प्लॅन वेगळा होता. आता बघूया हा प्लॅन कुठपर्यंत जातोय आमचा. जम्मू तावीतून श्रीनगरला येण्यासाठी रात्री आम्ही 8 वाजता बसमध्ये बसलो. ट्रेनच्या प्रवासाने शरीर खूप थकलं होतं, त्यामुळे रात्री बसमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट सकाळीच जाग आली, आणि हा प्रवास कधी संपला हे समजलंच नाही. रात्री 8 ते सकाळी 8 अवघ्या 12 तासाच्या प्रवासानंतर आम्ही श्रीनगरला येऊन पोचलो. रूमच्या शोधामध्ये आम्ही इकडे तिकडे भटकत होतो. बऱ्याच शोधानंतर आम्हाला एक होमस्टे मिळाला. हा होमस्टे दल लेकच्या बाजूलाच असल्यामुळे तेथील दृश्य हे खूपच सुंदर होते. दुसरा दिवस उजाडला. ट्रेकिंगचं बेस कॅम्प असणारे ठिकाण म्हणजेच सोनमर्गला जाण्यासाठी आम्ही रवाना झालो. सोनमर्ग हे जम्मू काश्मीर राज्यातील गंदेरबाल जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. हे सिंध नदीकाठी वसलेले असून
यास लडाखचे प्रवेशद्वार असेही म्हणतात. एक पोरगा काय करायचं माहितीये का, फक्त असा टापटायचा आणि पत्ते बदल आणि काय कळत नाही ना पटापट. हे बघ असं ये झाले पिसून ती कल्प्या चांगला जीवारी एक पण पत्ता नाही उडत आहे. असं बोलू नको आता कल्प्या असं करा असे फेकून दे. तर मंडळी तुम्ही बघू शकताय आज आम्ही म्हणजे श्रीनगरवरून इकडे जो काही केजीएलचा बेस कॅम्प आहे, केजीएलचा बेस कॅम्प तिकडे येण्यासाठी आम्ही सज्ज झालो होतो आणि आता नुकतेच आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि आम्ही तुम्हाला नवल वाटलं असेल आम्ही टेंटमध्ये का बसलो आहे, तर बाहेर पूर्ण थोड्या प्रमाणात पाऊस चालू आहे, जास्त नाही पण थोडा पाऊस चालू आहे, त्यामुळे सगळे आम्ही आतमध्ये बसलेलो आहे. आणि आता आम्ही युनोचा गेम खेळतोय. बाकी जे काय तुम्हाला इथले दृश्य आहेत तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो, इथले काय नजारे आहेत. आणि उद्या आमचा केजीएलचा ट्रेक चालू होणार आहे. तर केजीएलचा जो काय ट्रेक आहे तो चालू होणार आहे, त्याबद्दल थोडं आपण काय भावना आहेत तुमच्या. उद्या आपला केजीएलचा ट्रेक चालू होणार आहे आणि आपल्यासोबत भरपूर गँग आहे. तर त्या गँगला बघून आणि एकंदरीत उद्याचा जो काही अंदाज आहे तो काय असू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा तर मेन उनोच खेळायचा आहे. बघून घ्या सगळे कार्ड किती आहेत, एवढेच कार्ड आहेत. त्याच्यानंतर आमचा मेन उत्साही माणूस तो आहे जो तुम्हाला प्रतिक्रिया देईल, सचिन नावाचा. त्याने आज आज अगोदर ते 3 किलोमीटर पळालेला आहे आणि उद्या जर सकाळी नाही उठला तर ते दृश्य जास्त महत्वाचे आहेत, ते आम्ही तुम्हाला दाखवू. सबसे पहिला वही करूंगा, गार्ड ओपन करके बाहर सो जाएगी. घरी सांगू आता 5 दिवसानेच. बेस कॅम्प पूर्ण झाल्यानंतर ट्रेकिंगचा आमचा पहिला दिवस उजाडला. प्रवासाविषयी खूपच कुतूहल आम्हाला होता. कधी एकदाचा ट्रेक चालू होतोय आणि कधी आम्ही निसर्गाला गवसणी घालतोय याची आतुरता लागली होती. पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची होती म्हणून गाईड मंडळी सर्व साहित्य आवरून ते साहित्य घोड्यावर टाकून पुढे रवाना करण्याच्या तंद्रीत होती. आम्ही सुद्धा टेंटमधील साहित्य बॅगमध्ये भरून थोडंसं कोवळ्या उन्हामध्ये बसलो होतो. आज आम्हाला जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर अंतर पार करायचं होतं आणि आजचा आमचा स्टे निचनाई या ठिकाणी होता. या ट्रेकसाठी परप्रांत तसेच बाहेरच्या देशातून सुद्धा भरपूर ट्रेकर्स आले होते. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही केजीएलचा ट्रेक करण्यासाठी रेडी झालेलो आहोत आणि आता ह्या आम्ही ट्रेकच्या दिशेने सराई करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. सोबत आहे सगळे मित्र, बघू शकता तुम्ही. हॅलो, परत नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन ट्रेक. तिथे चेक पॉईंट आहे, तुमचे आधार कार्ड वगैरे जमा करून चेकिंग करून तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण जे काही ग्रुप्स आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आता सगळ्यांची आता चेकिंग चालू आहे. ही चेकिंग झाल्यानंतर पुढचा प्रवास आमचा लवकरच सुरू होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलेलं आहे आणि आता या ठिकाणी थोडासा विसावा घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. आमचे जे काही बाकीचे मित्र आहेत ते अजून मागेच आहेत. आम्ही 3 ते 4 लोक पुढे आलेलो आहोत आणि आता इथे थोडासा क्षणभर विसावा घेत आहोत. या निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप भारी वाटतंय.
आजपर्यंत फक्त पुस्तकामध्ये वाचलं होतं किंवा ऐकलं होतं की काश्मीरला भारताचं नंदनवन किंवा पृथ्वीवरचा स्वर्ग असे म्हणतात. पण काश्मीरला या सर्व उपमा देण्यामागचं कारण आज मला कळलं. दुपारची वेळ झाली होती. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतर आम्ही पार केले होते. त्यामुळे खूप भूक लागली होती. दुपारचं जेवण आम्ही या खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या सानिध्यातच पूर्ण केलं. अशा प्रकारे आजच्या दिवसाचा शेवटचा टप्पा असणारं निचनाई हे ठिकाण, या ठिकाणी आम्ही एकदाच येऊन पोचलो. प्रवास पूर्ण झाल्यामुळे थोडंसं फ्रेश होण्यासाठी आम्ही या झऱ्याच्या सानिध्यात आलो. उंच डोंगरांच्या बर्फामधून येणारं पाणी खूपच थंड होतं. पाणी अंगावरती घेऊशी पण वाटत नव्हतं. पण काय करणार, प्रवासाचा थकवा घालवायचा होता. त्यामुळे हाच एक ऑप्शन होता. अशा प्रकारे आमचा पहिल्या दिवसाचा प्रवास आज पूर्ण झाला. तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दुसऱ्या दिवशीचा प्रवास लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतो. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.